पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना संपवलं का अशा चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या आहेत। रावळपिंडीच्या आदियाला जेलमध्ये इम्रान खान यांची हत्या झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये होतीये। पाकिस्तानी मीडियातल्या हत्येच्या बातम्यांमुळे सध्या खळबळ माजलेली आहे। इम्रान खान यांना भेटू द्या असं इम्रान खान यांच्या बहिणींनी मागणी केली होती। त्यांनी आदियाला जेलच्या बाहेर निदर्शनं केलेली होती, मात्र जेल बाहेर इम्रान खान यांच्या बहिणींवर पोलिसांनी लाठी हल्ला केला। इम्रान खान यांच्या समर्थकांनी सुद्धा जेल बाहेर निदर्शनं सुरू केलेत, मात्र इम्रान खान जिवंत आहे असं जेल प्रशासनानं माहिती दिलेली आहे। इम्रान खान हे 2023 पासून आदियाला जेलमध्ये बंद आहेत। अगदी काहीच महिन्यांपूर्वी म्हणजे जुलै महिन्यामध्ये इम्रान खान यांनी एक एक्स पोस्ट केलेली होती की मला जर या तुरुंगात काही झालं तर असीम मुनीर यांना जबाबदार ठरवा, कारण तुरुंगामध्ये आमच्या सोबत अतिशय वाईट व्यवहार केला जातोय अशी त्यांनी एक एक्स पोस्ट केलेली होती। सध्या इम्रान खान यांचं एक्स अकाउंट सस्पेंड करण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्यावर कुठलीही अपडेट इम्रान खान यांच्याकडून मिळत नाहीये। इम्रान खान यांच्या बहिणी आदियाला तुरुंगाच्या बाहेर निदर्शनं करतायत। इम्रान खान यांच्या जीवाला धोका आहे, काहीतरी बरं वाईट झालंय असं त्यांचं म्हणणं आहे। 72 वर्षाचे आहेत इम्रान खान। 2023 पासून आदियाला जेलमध्ये ते बंद आहेत। त्यांनी जुलैमध्ये जी पोस्ट केलेली होती त्यानुसार त्यांना आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी या दोघांसोबतही अतिशय वाईट वागणूक तुरुंग प्रशासन त्यांना देत आहे, त्यामुळे आमच्या जीवाला काही झालं तर असीम मुनीर यांना जबाबदार ठरवा अशी त्यांची ती पोस्ट होती। आपण नेमकं काय घडलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। इम्रान खान यांची तुरुंगात हत्या झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यामुळे साहजिकच खळबळ माजलेली आहे। इम्रान खानला भेटू द्या असं इम्रानच्या बहिणींनी तुरुंग प्रशासनाकडे मागणी केली, मात्र तुरुंग प्रशासनाने ती मागणी फेटाळून लावली आणि जेल बाहेर भेटायला गेलेल्या इम्रान खानच्या बहिणींवरती पोलिसांनी लाठी हल्ला केलाय। रावळपिंडीच्या तुरुंगाबाहेर इम्रान खान समर्थकांनी जोरदार निदर्शने केली आहेत। हत्येच्या बातम्यांमुळे रावळपिंडीमधली परिस्थिती काहीशी स्फोटक झालेली आहे। रावळपिंडीच्या आदियाला जेल बाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुरू आहे, सध्या ठेवण्यात आलेला आहे। पाकिस्तान अफगाणिस्तानमधल्या सोशल मीडियावरती या हत्येचा दावा करण्यात आलेला आहे। अनेक सोशल हँडल्स आहेत, काही माध्यमांचे हँडल्स आहेत, एक्स हँडल्स, ज्याच्यावरती इम्रान खान यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या खात्रीलायक सूत्रांनुसार देण्यात आलेली आहे। तोशाखाना जे प्रकरण होतं ज्यामुळे इम्रान खान यांना 2023 मध्ये अटक झालेली होती। भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर होते। ऑगस्ट 2023 पासून इम्रान खान तुरुंगात होते। रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगामध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं। पाकिस्तानमध्ये सध्या नेमकं काय घडतंय आपण त्याच्यावरती सुद्धा, तिथल्या परिस्थितीवरती सुद्धा आपण एक नजर टाकूया। पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत। भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या इम्रान खान यांचं 2 वर्ष रावळपिंडीच्या तुरुंगामध्ये वास्तव्य आहे। सध्या इम्रान खान यांना जेलमध्ये कुणालाही भेटायला सरकारने अघोषित बंदी घातलेली आहे। इम्रान यांचे कुटुंबीय, वकील, पक्षाचे नेते यांना गेल्या 1.5 महिन्यांपासून त्यांना भेटू दिलं गेलेलं नाही। इम्रान यांना भेटू द्यावं म्हणून इम्रान खानच्या 3 बहिणींनी जेल बाहेर धरणं आंदोलन केलं, त्याची दृश्य आपण बघतोय। इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या समर्थकांनी सुद्धा तुरुंगाबाहेर जमून आंदोलन सुरू केलेलं आहे। इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या बहिणींना चिंता आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे आता उलटसुलट चर्चा निर्माण झालेल्या आहेत। इम्रान खान यांची बहीण अलीमा खान यांनी काय म्हटलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया। ये हम आपके सामने ये एक कारकुन पीटीआई के खड़े हैं जिनकी एक टांग कट गई थी, तो ये देखें कि ये भी इन्हीं का शिकार है और ये कहते हैं मैं फिर भी आऊंगा, मैं एक टांग पे भी आऊंगा। तो ऐसे इमरान खान के पास ये लोग हैं। आपने बाकी जमातों में देखा होगा कोई ऐसा ना जज्बा है ना ऐसी चीज है, वो बिरयानी खाते और चले जाते हैं, पैसे लेते और चले जाते हैं। कभी नहीं हुआ कि वो लोग किसी वजह से किसी लीडर के लिए आए। वो लोग भर के लाते हैं, उनको खाने खिलाते हैं और उनको ये भी अगर कभी आप उनका इंटरव्यू करें उनको पता ही नहीं होता भाई क्यों है। तो ये पीटीआई है, जमात है, पाकिस्तान की जमात है, ना ये पंजाब की है ना केपी की है, पूरे पाकिस्तान की है। और इमरान खान पूरे पाकिस्तान के लिए खड़े हैं और पूरा पाकिस्तान के अवाम इमरान खान के साथ। आणि पाकिस्तानमधल्याच खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांनी सुद्धा अशाच आशयाची प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्याला भेटू दिलं जात नसल्याची तक्रार केली, बघूया ते काय म्हणतात। आज हम चाह रहे हैं कि हमारी मुलाकात हो
क्योंकि ये तशवीश मजीद बढ़ रही है और ये पूरे पाकिस्तान में जो है वो तमाम पाकिस्तानियों की टेंशन बढ़ा रही है। और जब टेंशन बढ़ती है तो फिर जो है वो पूरी कौम सड़कों पर आएगी। तो हम चाह रहे हैं कि आज हमारी मुलाकात हो जाए ताकि हम जो है अपने लीडर, अपने कायद इमरान खान साहब से मिलें, उसकी सेहत दरियाफ्त करें, उससे बातें करें, तो हम कौम को भी फिर बताएं कि इमरान खान साहब अंदर किस हालत में है। आणि सध्या अशी परिस्थिती आहे, त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला इम्रान खान दाखवा, त्यांचा एखादा फोटो, त्यांचा एखादा व्हिडिओ आमच्या समोर आणा, त्याशिवाय आमचा विश्वास बसणार नाही। थोडक्यात परिस्थिती टोकाची आहे, भावना टोकाच्या आहेत। प्रसन्न आमचे संपादक आमच्यासोबत आहेत, प्रसन्न जोशी, आणि राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्यासोबत असतील। इम्रान खान यांच्यावरती जर अशी परिस्थिती ओढवलेली असेल तर पाकिस्तानामध्ये काय बदल घडू शकतात या संदर्भात आपण बोलणार आहोत। सुरुवातीला मी प्रसन्न आपल्याकडे येते। प्रसन्न, इम्रान खान हे नाव मोठं आहे, म्हणजे पाकिस्तानात लोकशाहीचे जे काही थोडेफार आशा जी निर्माण झालेली होती ती त्यांच्यामुळे निर्माण झालेली होती, मात्र त्या बाबतीत आता असं जर पाकिस्तानात झालेलं असेल तर हे किती मोठं आहे? नम्रता, ही फार मोठी गोष्ट ठरेल। म्हणजे याची तुलना करायची झाली तर बेनझीर भुट्टो यांची जी हत्या झाली होती, जी पाकिस्तानातली त्यातल्या त्यात नजीकच्या काळात झालेली राजकीय हत्या म्हणावी लागेल, त्याच्याशी याची तुलना करावी लागेल जर काय खरं असेल तर। आपण हे सारखं का म्हणतोय? कारण अजूनही पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचा मृतदेह काही समोर आलेला नाही, किंवा ते जिवंत असतील तर त्यांचा जिवंत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला नाहीये। इम्रान खान यांच्या पार्टीचे कार्यकर्ते, त्यांच्या मगाशी आपण दाखवल्या तशा त्यांच्या भगिनी किंवा कुटुंबीय हे त्या जेलच्या बाहेर आहेत। त्यांची मागणी आहे की आम्हाला इम्रान खान यांच्याशी भेटू द्या, आम्हाला बघू द्या, आणि त्यामुळे जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। आणि पाकिस्तानचा इतिहास जर का आपण पाहिला तर जवळपास डझनावारी असे मोठे राजकीय नेते राहिलेले आहेत ज्यांच्यावरती असॅसिनेशन म्हणजे त्यांचा प्राणघातक हल्ला करणं, किंवा जसं बेनझीर भुट्टोला मारण्यात आलं असॅसिनेट करून, तर त्यांच्या वडिलांना अधिकृतरित्या जाहीररित्या फाशी देण्यात आली होती सरकारी पातळीला। या पातळीवरती पाहता इम्रान खान यांच्या बाबतीत हे होणारच नाही असं नाही। याचं मगाशी जसं तू कारण सांगितलं तसं की इम्रान खान हे या घडीचे पाकिस्तानातले सगळ्यात महत्त्वाचे आणि लोकप्रिय असे नेते आहेत। पाकिस्तान तहरीक इन्साफचे ते प्रमुख आहेत आणि ते जेलमध्ये आहेत। जेव्हा त्यांना सत्ताच्युत करण्यात आलं तेव्हा सुद्धा त्यांच्यावरती हाच आरोप जगातल्या मीडियाने केला होता, जगातल्या लोकांनी केला होता की त्यांना पदच्युत करताना तुम्ही चुकीचे आरोप लावलेले आहेत, काही गोष्टी निश्चित झालेल्या नसताना त्यांना अशा प्रकारे सत्तेवरनं काढण्यात आलेले, भ्रष्ट करण्यात आलेले, सत्ताभ्रष्ट करण्यात आलेले आहे। आणि आता जी सत्ता आहे ती तरी लोकशाहीची आहे का? तर सगळ्या जगाला माहिती आहे की असीम मुनीर हे पाकिस्तान चालवतात। त्यांनी स्वतःला आता ते फील्ड मार्शल पण आहेत आणि ते आता त्यांनी स्वतःला पंतप्रधानांच्या इतकंच महत्त्वाचं पद देऊन ठेवलेलं आहे। आणि हे सगळं पाहताना त्यांच्या पायामध्ये एकच काटा बोचू शकतो, त्यांच्यासमोर एकच आव्हान उभं राहू शकतं, ते म्हणजे इम्रान खान। आणि इम्रान खान यांना बरं ते आता 70च्या पुढचे आहेत, इम्रान खानला मारण्याला म्हणजे काही दरवेळी खूनच केला पाहिजे असं नाही, हत्याराने भोसकलं पाहिजे असं नाही, विष देता येतं, इनमेट्सनी हल्ला केला दाखवता येतं, प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेलं असंही सांगता येतं। काही काळ ते पहिल्यांदा टेम्पो बिल्ड होऊ देतील आणि नंतर जाहीर करतील। कोणत्याही क्षणी या बाबतीतली कोणतीही बातमी आल्यास आश्चर्य वाटायला नको। मात्र हे दुर्दैवी ठरेल, जरी पाकिस्तानशी आपले संबंध तणावाचे असले, जरी पाकिस्तानशी आपण याच वर्षामध्ये सिंदूरसारखं ऑपरेशन करून युद्ध जरी पाकिस्तानशी लढलो असलो, तरी सुद्धा तिकडच्या लोकशाही पक्षाच्या एखाद्या प्रमुख नेत्याची अशी वाताहत होत असेल तर ते आपल्यासाठी सुद्धा काळजी करण्याजोगी गोष्ट आहे। अगदी माइंडकर सर आहेत आपल्यासोबत। प्रसन्न, तुम्ही जी भीती बोलून दाखवलेली होती तसंच काहीशी एक्स पोस्ट जुलै महिन्यामध्ये इम्रान खान यांनी स्वतः केलेली होती, त्यावेळेला त्यांना ऍक्सेस होता या सगळ्याचा। त्या पोस्टमध्ये ते असं म्हणतात की तुरुंगामध्ये आम्ही जिथे राहतोय, आम्ही म्हणजे इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी हे तुरुंगात होते, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या तुरुंगामध्ये अतिशय वाईट वागणूक मिळते आणि आमच्यासोबत जर काही बरं वाईट झालं तर या सगळ्याला असीम मुनीर यांना जबाबदार धरावं, अशी त्यांनी एक्सपोस्ट केलेली होती। सध्या त्यांचं अकाउंट सस्पेंडेड आहे, काय आहे त्या अकाउंटवर पाहता येत नाहीये, त्याच्यामुळे वेगळं काही सांगायला नको। माइंडकर सर, हे सगळं पाहता आता प्रसन्नने सांगितलेली शक्यता ही कितपत तुम्हाला पॉसिबल वाटते? नाही, अगदी पूर्णपणे याचं कारण दर 10 वर्षांनी अगदी आपल्या बरोबर स्वातंत्र्य मिळालेल्या पाकिस्तानचं एक इतिहास आहे। 48 पासून तुम्ही पाहाल तर 47 पासून तर दर 10 वर्षांनी लोकशाही ही नेहमीच कोणता तरी एक लष्करशहा येतो, मग तो कधी अयूब खान असेल, कधी कोण असेल, आणि असं याह्या खान असेल, नंतर चक्क भुट्टोंना मारणारा जियाउल हक भुट्टोंना ज्यांनी फाशी दिलेली होती, आणि सध्या असीम मुनीर। त्याच्यामुळे दर 10 वर्षांनी हा लष्करशहा पाकिस्तानमध्ये एक पॉवरफुल बनतो। पाकिस्तानमध्ये जो कोणता रुलर असतो त्यांनी जर का जनरलशी जुळवून घेतलं
तरच तो सत्तेवर राहतो. जर त्याला चॅलेंज केलं, जर त्याला डिफाय केलं तर तो राहत नाही. हा इतिहास आहे. मगाशी प्रसन्नाच्या बोलण्यात आले ते शब्द बरोबर. झुल्फिकार अली भुट्टो, त्यांना फाशी देण्यात आलं. जियाउल हकनी, त्याच्यानंतर बेनझीर भुट्टो यांची सुद्धा हत्या करण्यात आली. आणि सद्य परिस्थितीत इम्रान खान त्यांच्या क्रिकेटच्या बॅकग्राऊंडमुळे हे सुद्धा मान्य करायला हरकत नाही, इम्रान खान यांची भारतातली लोकप्रियता 1992 साली त्यांनी त्यांच्या देशाला मिळवून दिलेला वर्ल्ड कप, त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की त्यांचा पक्ष आणि इम्रान खान यांची लोकप्रियता ही निश्चितपणाने आसिम मुनीर यासारख्या एका हुकुमशाही प्रवृत्तीच्या माणसाला खुपणार. आणि जेव्हा प्रत्येक हुकुमशहाला, कुठल्याही हुकुमशहाला आपल्याला असं नाही असं म्हणणारा सुद्धा माणूस चालत नाही, तिथे तर डायरेक्ट त्यांच्या विरुद्ध उभं राहण्याची ताकद असलेला. आणि मध्यंतरी आपल्या बोलण्यात की मध्यंतरी इम्रान खान यांना एका जेलमधून जेव्हा कोर्टात आणलेलं होतं तेव्हा त्यांना चक्क बुलेट प्रूफ हेल्मेट घालण्यात आलेलं होतं. अशा प्रकारचे फोटो सगळीकडे झळकलेले होते. हे दाखवून देत आहे की पाकिस्तानमध्ये कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडलेली आहे. कारण इम्रान खान यांच्यासारख्या व्यक्तीला सुद्धा असं यायला लागतं. तर त्याच्यामुळे जे म्हणण्यात आलेलं आहे तसं खरंच झालेलं असू शकतं हे वाटतं. याच्या बाबतीत तिळ मात्र शंका नाही. अगदी प्रसन्न एक गोष्ट आपल्याला ह्याच्यामध्ये मानावी लागेल की ह्या ज्या बातम्या येत आहेत पुढे, एक त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रतिक्रिया आहेतच, पण कुठून येत आहे? बलुचिस्तानमधनं हँडल्स आहेत, ज्या भागामध्ये अनरेस्ट आहे, पाकिस्तानवर नाराज आहे हा भाग. अफगाणिस्तानमधनं येत आहेत, खैबर पख्तूनख्वामधून येतात, जो भाग पाकिस्तान सरकारवरती नाराज आहे. म्हणजे जर समजा आता इम्रान यांच्या मृत्यूची बातमी खरी जरी असली तरी पाकिस्तानमध्ये किती राजकीय उलथापालथ होऊ शकते? नम्रता अर्थातच होऊ शकते. आणि साधी गोष्ट आहे, जर का इम्रान खान जिवंत असेल तर आसिम मुनीर यांना हे कळायला काही साधी गोष्ट नाही. त्यांना अगदी स्वाभाविक कळू शकतं की याची अस्वस्थता किती पसरू शकते. ऑब्व्हियसली काय असायला पाहिजे होतं की ठीक आहे, तुम्ही त्यांना कदाचित व्हिडिओ वगैरे करण्याच्या अवस्थेत नसेल पण किमान फोटो रिलीज कराल, अधिकृतरित्या तुम्ही दाखवाल. प्रेस रिलीज दिलेली आहे पण त्याच्यामध्ये नुसता दावा करण्यात आला. म्हणजे पाकिस्तानचे जे फॅक्ट चेकर अधिकृत सरकारी हँडल आहे त्यांनी म्हटलेले की असं काही झालेलं नाहीये. फोटो कुठे आहे, व्हिडिओ कुठे आहे? पाकिस्तानच्या सरकारी माध्यमावरती विश्वास ठेवण्यासारखी विश्वासार्हता त्यांनी ठेवली आहे कधी? अशा परिस्थितीमध्ये साधी गोष्ट ही असू शकली असती की इम्रान खान यांच्या काही निवडक नातेवाईकांना आणि पक्षपदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटवणे किंवा त्यांना इम्रान खान दाखवणे. ते अजूनही झालेलं नाहीये. गेले 2 दिवसापासून हे चाललेलं आहे आणि त्यामुळे आता या गोष्टी बाहेर पडू लागलेल्या आहेत. इथे आपण स्पष्ट केलं पाहिजे, पाकिस्तानवर आता जर का लष्करशाही ऑलमोस्ट म्हणजे आता कोव्हर्टली तर लष्करशाहीच आहे, अशा परिस्थितीमध्ये काय कोणी प्रेस रिलीज काढणार नाही की पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची हत्या करण्यात आलेली असून आपण कृपया याची दखल घ्यावी, असं तर होणार नाही. तिकडे हत्या झाली असेल तर आता या क्षणी जे आपण इमॅजिन करू शकतो ते असं की आता आसिम मुनीर आणि शाहबाज शरीफ हे हा प्लॅन करत असतील की जर का ही हत्या झाली म्हणजे इम्रान खान मृत असतील तर पाकिस्तानमधला असंतोष कशा प्रकारे कमी करू शकतो, याचे पडसाद पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात कसे पडतील, याचे पडसाद इम्रान खान यांची जी पार्टी आहे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ यांच्या समर्थकांद्वारे कसे उमटतील. कारण ती संख्या प्रचंड मोठी आहे आणि त्या असंतोषाच्या आडून बलुचिस्तान आणि अन्य फुटीरतावादी, त्याच्यात काही प्रमाणात अफगाणिस्तानी सुद्धा आले, यांचा कशा प्रकारे याचा सहभाग होईल, भारत याचा कसा वापर करेल, या सगळ्यांचे आता विचार तिकडे चालू असतील जर का इम्रान खान यांची हत्या झाली असेल तर. आणि त्यामुळे हा कदाचित कालापहरण चाललंय का केवळ वेळ काढूपणा चाललंय का हे मानायला पूर्ण जागा आहे. एक मात्र नक्की नम्रता, जो तुझा प्रश्न होता की याच्याने पुढे काय होईल, असं जर का झालं तर शाहबाज याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीला उमटतील. आपण विसरायला नको. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, सगळ्या भारतीय प्रेक्षकांना माहिती आहे, इम्रान खान हा एक लोकप्रिय नेता आणि त्याच्या यादी क्रिकेटपटू राहिलेला आहे. त्याने पाकिस्तानला त्यांचा एकमेव वर्ल्ड कप जिंकून दिलेला होता. याशिवाय त्याचे अफेअर्स असतील आणि त्याचा एकूण करिश्मा असेल पण तो जगभरात माहीत असलेला असा पाकिस्तानी नेता आहे आणि क्रिकेटपटू राहिलेला आहे. त्यामुळे याची दखल अमेरिकेला वगैरे घ्यावी लागेल. मधल्या काळात अमेरिकेला खूप प्रेम आलं होतं पाकिस्तानबद्दलचं. आसिम मुनीरला अगदी लंचला बोलवण्यात आलं वॉशिंग्टनला. मात्र एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याची हत्या होणं हे अमेरिकेला सुद्धा याबद्दल किमान काही जाहीर भूमिका घ्यावी लागेल असं जर का झालं तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिस्थितीमध्ये पाकिस्तानमधला असंतोष हा जो बांगलादेशात आपल्याला पाहायला मिळाला त्याची पुनरावृत्ती ठरू शकते. म्हणजे मग आता इजा तिजा झाला, बांगलादेश झाला, नेपाळ झाला,
आणि मग आता श्रीलंका तर झाला होताच, पण श्रीलंकेची परिस्थिती वेगळी होती. इथे मग आपल्याला त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळेल पाकिस्तानमध्ये. नाही प्रसन्न, आणि ही शक्यता जरा जास्त वाटते कारण नुकत्याच ज्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये शहबाज शरीफ पंतप्रधान झाले त्यावेळेला इम्रान खान यांच्या पक्षाची पीटीआयचे निवडून आलेले लोक जर आपण बघितले, इम्रान खान तुरुंगात असताना सुद्धा तो जर आकडा बघितला तर नक्कीच पाकिस्तान हलवून टाकायची क्षमता त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि आता तुरुंगाबाहेरच्या गर्दीची दृश्य आपण बघतोय, लोक किती मोठ्या प्रमाणात आहेत. आणि इम्रान खान 2 वर्षांपासून तुरुंगात असताना सुद्धा किती मोठ्या संख्येने त्यांचे मॅग्निट्यूडचे मोर्चे त्यांचे निघालेले होते. म्हणजे हा सगळा ऑर्गॅनिक फॉलोअर आहे इम्रान खान यांचा. त्यामुळे पाकिस्तानला हे नक्कीच सोपं नसणार आहे. मला एक नम्रता हा मुद्दा घेऊन जयंत माइंडकरांकडे जायचंय. माइंडकरजी, नम्रता मगाशी जे विचारत होती तर की असं खरंच काही होत असेल, झालं असेल तर भारताची एक विचित्र स्थिती अशी असते की पाकिस्तान मजबूत झाला तरी अडचण, कारण मग त्याला कुरापती करायची एक वाईट सवय आहे. आणि पाकिस्तान कमकुवत झाला तरी अडचण, कारण त्यामुळे तिकडच्या अण्वस्त्रांपासून मिलिटरीपासून सगळ्याची काय असेल याची कोणालाच काही शाश्वती नसते. आणि त्यातही मला जयंत माइंडकर तुमच्याकडे येण्यापूर्वी असं खरंच जर का झालं असेल तर हे सांगायला गरज नको की लोकशाही सरकार हे हँडलच करू शकणार नाही, लष्करशाहीला ऑफिशियली असीम मुनीर यांना टेक ओव्हर करावं लागेल. तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत? नाही, एक तर कठीण जाईल, पण एक खरं आहे की पाकिस्तानची इंटरनल सिच्युएशन अतिशय प्रॉब्लेमॅटिक आहे. बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि अफगाणिस्तान कडून सुद्धा पाकिस्तानवर होणारे हल्ले हे पाहता एक प्रकारे मोठ्या प्रमाणात बलुचिस्तान आणि पख्तूनख्वा रिजन हे वेगळे होण्याचा त्यांच्याकडे प्रयत्न आहे, अशा प्रकारचे रिपोर्ट्स नेहमी येत आहेत. हे अशा प्रकारची एखादी घटना ते अंमलात म्हणजे ते होण्याचा सुद्धा ते प्रयत्न करू शकतात. ते जर का केलं तर त्यांना तिथे मिलिटरी ऍक्शन घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये जे होईल ते एक प्रकारे सिव्हिल वॉर असेल. हा एक जसा प्रकार आहे तसंच या ठिकाणी अमेरिकेला एक कडक स्टँड घेणं आवश्यक आहे. याचं कारण एक जुनं उदाहरण देतो. जेव्हा परवेज मुशर्रफ यांनी शहबाज शरीफ यांचे मोठे बंधू त्यांना जेव्हा अरेस्ट केलं होतं प्राईम मिनिस्टर असताना, तेव्हा हे फक्त गेले होते एअरपोर्टवर, कुठेही हॉटेलमध्ये गेले होते बिल क्लिंटन वगैरे, पण त्यांनी एक निरोप मात्र जरूर दिला होता परवेज मुशर्रफ यांना की यू विल नॉट हँग शरीफ, तुम्ही त्यांना मारू शकत नाही. आणि हा एक कडक मेसेज गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर पुढे शरीफला दुसऱ्या सौदी अरेबियात पाठवण्यात आलं आणि परवेज मुशर्रफ आपल्या पदावर कायम राहिले. या क्षणी अजून दुर्दैवाने जे आता प्रसन्नने सांगितलं ते अगदी बरोबर आहे, अमेरिकेने याविषयी अजून एकही विधान केलेलं नाही. उलट या सर्वांच्या मागे जे आहेत असे मुनीर यांच्यावर आरोप करण्यात येतो, त्यांना लंचला बोलावलं. म्हणजे जे एक प्रकारे जे गुन्हेगार आहेत सरळ शब्दात ज्यांच्यावर असे मोठे आरोप होतात त्यांनाच अमेरिका मला असं वाटतं की माइंडकर सर या सगळ्यामध्ये कुठेतरी हा संशय घ्यायला जागा आहे की गेल्या काही दिवसात अमेरिकेचं असीम मुनीर यांच्यावर असलेलं प्रेम, सगळे न्यूक्लिअर पॉवर असीम मुनीर यांनी आपल्या हातामध्ये घेणे, ते स्वतःला बूस्टअप करतायत. प्रसन्न, आपण असं म्हणू शकतो का की कदाचित हे सगळं ऑर्केस्ट्रेटेड असू शकतं की देशामध्ये अनरेस्ट दाखवायची की मिलिटरीला असीम आणि पर्यायाने असीम मुनीर यांना देशाचा ताबा घ्यायला अगदीच रेड कार्पेट वेलकम असेल ते? पण हे असं जर का असेल तर हे आवाजवी धाडस ठरेल. हे उलटू सुद्धा शकतं, कारण लष्करशाहीला सुद्धा देशावरती ताबा आणणं, देश हा काही नुसता दगड धोडण्याचा नसतो. इकडे प्रचंड मोठी लोकसंख्या आहे आणि लष्करशाहीला ते जिंकावं लागतं. मी एक छोटंसं, तू आता उदाहरण दिलं, म्हणजे तू हे केस सांगितली म्हणून तुला उदाहरण देतो. मुशर्रफ जेव्हा लष्करशाही त्यांची प्रस्थापित झाली त्यावेळी नवाज शरीफांच्या विरोधात इतकं वातावरण होतं की जनता म्हणत होती की लष्कराने हे ताब्यात घ्यावं. मुशर्रफ यांच्या बाजूने त्यावेळी एक कौल सुद्धा होता आणि एका लोकप्रियतेच्या लाटेवरती मुशर्रफ यांची लष्करशाही आली. ती आर्बिट्ररी आली नव्हती. इथे तशी स्थिती नाहीये. इथे जनता आता लष्करशाहीच्या बाजूने नाहीये. अशावेळी जर का असला काही प्रकार जर का मुनीर यांनी असं वेडं धाडस केलं असेल तर ते अंगलट येणंच जास्त त्रासदायक ठरू शकतं. आणि लष्करशाही जेव्हा सर्वसामान्य जनता सरकारच्या विरोधात असते त्यावेळी, म्हणजे विशेषतः यंत्रणेच्याच बाबतीत ती संतापलेली असते, त्यावेळी सत्ता ताब्यात घेण्यामध्ये त्यांना पॉईंट नाही. कारण मग सगळ्या सुखांचं खापर लष्करशाहांना सुद्धा स्वतःच्या अंगावर घ्यावं लागतं. मुशर्रफ यांना एक क्लीन स्लेट मिळाला होता. मुनीर यांना तसा घेता येणार नाही, कारण सगळ्या जगाला माहिती की मुनीरच सगळं सत्ता चालवतायत. त्यामुळे हे इतकं अर्थात करू शकतात ते वेडधाडस करण्याच्या बाबतीत त्यांचा इतिहास, म्हणजे एकूणच पाकिस्तानचा इतिहास आहे अशी वेडे धाडसांचा. त्यामुळे हे वेगळं धाडस केलं तर आश्चर्य नाही.
नाही अगदीच, आणि अपेक्षा करूया की लवकरात लवकर हे चित्र काय आहे ते स्पष्ट होईल, जेणेकरून पाकिस्तानमधल्या परिस्थितीवरती आता भारताने काय भूमिका घ्यायची आहे त्यावरती आपल्याला नक्कीच ठरवावं लागणार आणि आपल्याला बघावं लागेल भारत कशा पद्धतीने भूमिका घेतो. माइंडकर सर, प्रसन्न, दोघांचेही आभार या सगळ्या विश्लेषणाबद्दल.